इरिगेशन डिपार्टमेंटने जे पत्र दिलं पाणी कपात करण्याचं, त्या विषयासंदर्भात आज बैठक घेतली. तर आम्ही सगळ्यांनी मिळून आता असा निर्णय घेतला आहे की आपण 31 मेपर्यंत कोणतीही पाणी कपात पुणे शहराची करणार नाही. 31 मे नंतर पुन्हा आपण IMD कडनं काय निर्देश येतात ते बघूया आणि त्यानंतर धरण साठामध्ये किती पाणी आहे ह्याचा सगळ्याचा अंदाज घेऊन, पावसाचा अंदाज घेऊन त्याच्या पुढे आपण पाणी पुरवठा संबंधित निर्णय घेणार आहोत. बैठकीला सगळे पक्षनेते होते, ॲडिशनल कमिशनर होते, त्यांच्याकडे पाणी हा विषय आहे, इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी होते, जगताप साहेब होते. आता पाण्याची गरज किती आणि उपलब्धता किती? माझी डायरी द्या बरं. आत्ताचा जो धरण साठा आहे तो 32.80 आहे. आपल्याला 1560 MLD पर डे लागतं, म्हणजे 9% हो शिल्लक. 1560 MLD आपल्याला पर डे आपण पाणी वापरतो पुणे शहरासाठी आणि 1.65 TMC मंथली असतं. याचा अर्थ जर आपण पाणी कपात केली एक दिवस आड तर मग साधारण 0.5 TMC आपली डेली पाणी बचत होऊ शकते असं त्यांचं एक म्हणणं होतं. पण आपला IMDचा फोरकास्टसाठी आपण थांबूया आणि मग बघूया कसं करता येतं. IMDचा फोरकास्ट आत्ताचा असा आहे की 92% सरासरी पाऊस पडेल, परंतु तो पाऊस लांबणीवर आहे असं त्यांचं म्हणणं आहे की जुलैच्या नंतर. म्हणून मग CM ऑफिसकडनं असं एक निर्देश होते की आपण पाण्याचा एक अंदाज घ्या, 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला पाणी पुरवता आलं पाहिजे, पुरवता आलं पाहिजे, त्याप्रमाणे आपल्याला त्याचं नियोजन करता आलं पाहिजे. आता हे सगळे निर्णय घेत असताना मी त्यांना गेल्या 5 वर्षाचे जे काही पाणी साठा होता आणि त्यांचं दरवेळेला ते म्हणजे दरवर्षी 1 मे ही त्यांची तारीख असते, 1 मेला धरण साठा ते कॅल्क्युलेट करतात. तर गेल्या 5 वर्षाचं त्यांची जी आकडेवारी घेतली त्याप्रमाणे 22ला 12.17 TMC होतं, 23ला 10.34 होतं, 2024मध्ये 8.16 होतं. म्हणजे ज्या वर्षी आपल्याकडे अल निनोचं आपल्याला तेव्हासुद्धा आपल्याला सांगितलं होतं आणि रेनफॉल कमी होता तेव्हा. मग 8.16 असताना आपण 2024मध्ये पाण्याची कपात केली होती, एक दिवस आड आपण पाणी सगळीकडे देत होतो. 2025मध्ये 8.89 होता तरी आपण पाणी कपात केलं नाही. 2026 म्हणजे आत्ता 10.13 शिल्लक आहे TMC. म्हणून मग आम्ही असा निर्णय घेतला की अजून थोडे दिवस 31 मेपर्यंत आपण थांबूया आणि त्यानंतर पाण्याचा कसं काय निर्णय घेता येतोय, म्हणजे पाणी कपात असं मी म्हणणारच नाही, पण पाणी किती पुरवायचं, कसं पुरवायचं ह्याचा एक आपण निर्णय 31 मे नंतर पुन्हा घेऊ शकतो. हो, त्यांनी केलं आहे नियोजन आणि तेच नियोजन त्यांनी आज आपल्याला सांगितलं की त्यांनी तेच नियोजन सांगितलं की पाणी कपात म्हणजे त्यांच्याकडनं इरिगेशनकडनं होत असताना पुणे शहराला म्हणजे पिण्याचं पाणी आणि आवर्तन जे पुढे त्यांना द्यावं लागतं, ह्या दोन्हीकडे ते कपात करणार. असं नाही आहे की तिथे देत आहेत आणि आपल्याला कमी देत आहेत, असं नाही आहे. करत असताना दोन्हीकडे करणार ते. त्यांनी आज विषय काढला होता, पण मी त्यांना म्हणाले की तो वेगळा विषय घेऊन आपल्याला त्याची बैठक घ्यावी लागेल. काही माहिती मी त्यांच्याकडे मागवली आहे की आपण त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे आपल्या आयुक्तांचं असं म्हणणं आहे की 1.60 TMC आपण त्यांच्याकडे मागितलं होतं गावं समाविष्ट झाल्यानंतर साधारण 6 वर्षापूर्वी. ऑन पेपर आहे, फक्त त्याचं ॲग्रीमेंट न झाल्यामुळे त्यांनी आपल्याला त्याचं पेनल्टी लावली. पण मी त्यांना म्हटलं ते सगळं आमच्या पुढे ठेवा, तुम्ही म्हणता म्हणून पेनल्टी नाही, तुमची आकडेवारी काय, तुमचं ॲग्रीमेंटचं काय क्लॉज आहेत, हे सगळं आमच्या पुढे ठेवल्याशिवाय आम्ही ते करू शकत नाही. आज आपण तो विषय घेतला नाही थकबाकीचा, एक साधारण 8 दिवसांनी पुन्हा तो विषय घेता येईल, मग तेव्हा दोन्हीचे विषय एकत्र करून आपल्याला बोलता येऊ शकतं. हा झाला पाणी पुरवठ्याचा विषय.
इरिगेशन करता काय आपल्याला सांगायला लागलं ती मीटिंग होणार आहे त्याच्यामध्ये काही वेळा मिळत नाही, असं आज काही ते म्हणाले नाहीत मला. आज असा काही विषय झाला नाही. त्यांनी जे पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने आम्ही आज ही बैठक लावली होती आणि त्यामध्ये हे क्लिअर आम्ही त्यांना सांगितलं की 31 मेपर्यंत आम्ही तरी आत्ता काही पाणी कपात करणार नाही, त्यानंतर आम्ही बघू काय करायचं ते. हो, त्यांचं म्हणणं आहे पाणी कपात करावी लागेल, कारण आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवायचं आहे आणि जर आपण आत्ता पाणी कपात केली नाही तर क्रायसिस जास्त होतील, तेव्हा जास्त पाणी कपात करावी लागेल, मग पुन्हा प्रॉब्लेम्स जास्त येऊ शकतात. कारण एक दिवस आड जर आपण पाणी कपात केली तरच आपण जास्तीचं पाणी वाचवू शकतो, जे आपल्याला पुढचे काही महिने पुरवता येऊ शकतो. मे अखेरपर्यंत नेहमी पाणीपुरवठा राहील. नियमित राहील, मे अखेरपर्यंत नियमित राहील. त्यानंतर पाण्याचा साठा किती आहे त्याच्यावरती आणि पावसाचं प्रमाण किती असेल त्यावरती आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. पण मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत पुणेकरांना सांगू इच्छिते की आपण पाणी जपून वापरायचं आहे आणि एक धोरण असं आहे की नो रनिंग टॅप्स. पाणी नळातनं म्हणजे नळ चालू ठेवून पाणी जे वापरलं जातं सतत ते कमी केलं पाहिजे. पाणी साठवून मग त्यातनं कामं केली तर जास्त बरं राहील. म्हणजे हे विशेषतः मी महिलांना हे सुचवते, ज्या कोणी आपल्याकडे घरेलू कामगार महिला येतात त्या नळ चालू ठेवून काम करतात, त्यामुळे पाणी खूप वाया जातं असं आपल्या सगळ्यांच्याच निदर्शनात येतं. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जोपर्यंत पाणी साठा आपल्याकडे कमी आहे तोपर्यंत आपल्याला पाणी खूप जपून वापरायचं आहे. सगळ्या राज्यातच इम्पॅक्ट होतो सगळ्यांना सीएम ऑफिस करण्याच्या आधी आले त्याच्या फुली असं नोडलिंग टॅब त्याचं हे करणार नाही त्यांचे काय लाडकी घ्यायचे पैसे असं कधी करतो आपण? ताई, ते पाण्याचे मीटर बसवले त्या संदर्भात काय तिथे आज काही चर्चा झालेली नाही, पण पाण्याचे मीटर बसवलेले मला असं वाटतं चांगलं असतं. आपण पाणी किती वापरतो हे त्याच्यावरती लक्षात येतं ना. कॅल्क्युलेट तर झालं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे पुणे शहरासाठी आपण किती पाणी घेतोय, किती वापरतोय. प्रशासन त्यासाठी तयार आहे. बऱ्याच झोनमध्ये आपले मीटर लागलेले आहेत. प्रायोगिक तत्वावर पण ते मीटर चालू आहे की नाही, फक्त त्याचं मीटर रिडिंग करणं ते सुरू कराल का? त्यासाठी प्रशासनाच्या मागे उभं राहणं. नाही, मीटर रिडिंग तर सुरू केलंच पाहिजे आणि आम्ही त्यांना असं म्हणालो की एक साधारण एक एरिया धरून तुम्ही बघा ना की तिथलं मीटर रिडिंग घ्या, मग तिथनं आपल्याला काही नंबर्स येतील. केलं पाहिजे. तर ते करणार कधी? त्यांना सांगितलं, आता सुरुवात करू आपण. सांगितलंय जे प्रॉक्सी ती करणार आहेत ती तरी गळती शोधण्यासाठी बिल येणार नाही. बिल येणार नाही हे 100% की बिल येणार नाही आहे लोकांना, पण आपल्याला पाणी कुठं आणि किती वापरलं जातं आहे, वाया जातं आहे का, ह्याच्यासाठी मीटर रिडिंग्स फार महत्त्वाचे आहेत. मीटर चालू केले पाहिजेत, त्याचं रिडिंग्स आलं पाहिजे. पाण्याचा विषय झाला. दुसरी आज एक बैठक होती ती म्हणजे पालखी सोहळा जो पुण्यातला असतो त्याची एक पूर्व तयारी म्हणून एक आढावा बैठक घेतली होती. त्याच्यामध्ये दोन्ही पालखी प्रमुख आले होते, देवस्थानचे प्रमुख आले होते, सगळे आपले अधिकारी होते, ही सुद्धा सगळे पक्षनेते होते. त्यामध्ये एक जनरल आढावा घेतला, त्यांच्या काय अपेक्षा आहेत आमच्याकडनं ती एक मागणी घेतली त्यांच्याकडनं. तर नेहमीच जे आपण पुणे शहरामध्ये येणारे जे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं वारकरी येतात, भक्त येतात, ते पाहुणे आहेत आपले आणि त्यांची सोय पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये चांगली व्हायला हवी, यासाठी ही आढावा बैठक होती. त्यामध्ये पाणी असेल, शौचालय असतील, चांगले रस्ते, लाईट्स, या सगळ्याची व्यवस्था, वारकरी जिथे राहतात तिथे चांगली व्यवस्था, आपण त्यांना शाळा देतो राहण्यासाठी, शाळांच्या वर्गखोल्या देतो, तिथे ते सगळ्या स्वच्छ असावे, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, हे सगळं आपण करणार आहोत. पालखी मुक्काम स्थळाबद्दल पण तिथे बोलणं झालं की आपण तिथली व्यवस्था सगळी चांगली करून देतोय. दुसरं त्यांचं म्हणणं होतं पिंक टॉयलेट्स वाढवावेत, तो एक प्रयत्न करू आपण. जनरल एक सर्वेतनं असं लक्षात येतं की आपण टॉयलेट्स खूप करतो, परंतु गर्दीमुळे त्या टॉयलेट्सच्या स्वच्छतेसाठी पाणी पुरवठ्याचे टँकर्स तिथे पोचत नाहीत. आपल्याकडे पुष्कळ वेळ आहे, काही थोडा सर्वे करून तिथं आधीच पालखीच्या आधी आपण काही तात्पुरते टँक्स करू शकतो का, तिथे पाणी जास्तचं भरून ठेवू शकतो का, असं थोडं आम्ही व्यवस्था बघणार आहोत. हे सगळं जेव्हा प्रत्यक्ष पालखी मार्गाची पाहणी होईल तेव्हा हे सगळं लक्षात येईल.
त्यामध्येच टोटल नंबर ऑफ टॉयलेट्स लक्षात येतील, पाणी पुरवण्यासाठी काय करता येते ते बघता येईल. कायमस्वरूपी मॅपिंग केलं ना, जर आताच तयारी करणार असेल हो, कायमस्वरूपी गणपती किंवा ते ड्रेनेज लाईनच्या तिथेच असेल तर ते जास्त सोयीचं होईल. किंवा टॅप पण तिथे कनेक्शन घेणं सोपं. पण एकूणच जर आपण पाहिलं तर आपल्याकडे मोबाईल टॉयलेट्सची संख्या कमी आहे. जर पालखीसारख्या मोठ्या सोहळ्यासाठी जर मोबाईल टॉयलेट्स हवे असतील तर ती संख्या आपल्याकडे कमी आहे. पण ती संख्या पूर्ण करण्यासाठी असं तर नाही होऊ शकत की आपण टॉयलेट्स विकत घेतलेत, पण ते विकत घेतलेले टॉयलेट्स पुन्हा कुठे ठेवायचे, मेंटेन कसे करायचे, असा सगळा विषय. तर बघूया, काही ह्या विषयामध्ये काम करणाऱ्या विविध संघटना असतील, संस्था असतील किंवा मोठे कोणी व्यावसायिक असतील ते आपल्याला काय मदत करतायत का हे आम्ही पाहणार आहोत. आणि टॉयलेट्स जास्त करून म्हणजे आजच्या बैठकीमध्ये तोच महत्त्वाचा मुद्दा होता, म्हणजे टॉयलेट्सचा आणि ज्या कोणी माता भगिनी येतात त्यांची व्यवस्था करण्याचा एक विषय होता. तर तेवढं आपण करू. ही एक प्राथमिक बैठक झाली, त्यानंतर आता पुन्हा एकदा 2-3 वेळा बैठका होतील. CCTVचा एक विषय झाला, त्यानंतर PMPMLची सोय हा एक विषय झाला की लोक पुढे सासवडपर्यंत जातात. जास्त करून सासवडपर्यंतच इथं जे पुण्यात आलेले भाविक असतात ते सासवडपर्यंत जातात. त्यांना तिथनं परत येण्यासाठी PMPMLची बसची सोय करता येते का, किंवा ST महामंडळाशी आम्ही बोलू, त्यांच्या काही बसेस आपल्याला देता येतील का, आणि त्यासुद्धा चांगल्या सुव्यवस्थित, चांगल्या सुस्थितीत असलेले, अशी एक आम्ही प्रयत्न करणार आहोत. PMPML बसची व्यवस्था तर आम्ही नक्कीच करू शकतो. आणि दुसरा एक विषय झाला म्हणजे बोबदेव घाट, त्याचे जे 2 टर्न्स आहेत जिथे गाड्या बंद पडतात तिथे काही व्यवस्था करता येते का ते एक बघायचं आहे. त्यांनी असं एक आमच्याकडे मागणी केली आहे की पालखी जेव्हा पुण्यात दाखल होते, ती दाखल होण्यापूर्वीच तिथे खूप मोठे स्पीकर्स लावलेले असतात आणि संपूर्ण पुणे शहरभर पालखी मार्गावरती सगळीकडे स्पीकर्स असतात. ते स्पीकर्स त्यांना नको आहेत, त्याच्यामुळे त्यांचा जो नित्य नियम असतो ते त्यांचे भजन कीर्तन आणि नामस्मरण करत ती पालखी सोबत चालत असतात. त्याच्यावरती त्या स्पीकर्समुळे त्याच्यावर व्यत्यय येतो. त्यामुळे त्यांचं एक म्हणणं होतं की स्पीकर्स नको आहे, असं आपण काही व्यवस्था करू शकलो तर. अर्थात हा विषय जर पोलिसांचा आहे, पण मी त्यांना असं म्हणाले की आपण आव्हान करा लोकांना की स्पीकर्समुळे आपल्याला त्रास होतो. त्यानंतर ते हे पेपर बॉम्ब्स असतात का, काही काय म्हणतात बरं त्याला, कागदी बॉम्ब, ते नको म्हणाले ते, कारण त्यांच्यासोबत पालखी मार्गामध्ये असणारे अश्व आहेत किंवा अजून काही त्यांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे ते एक त्यांना नको असं त्यांनी एक आव्हान केलंय. आज ते म्हणाले की त्यांनी असा कुठलाही निर्णय घेतलेला नव्हताच आणि अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यांना आम्ही बोललो की अशी काही चर्चा होती का, तर ते म्हणाले असं काही नव्हतं. कदाचित हा एक वेगळा काही हे असेल, म्हणजे आपण म्हणूया गैरसमज असेल, पण अजूनपर्यंत त्यांच्याकडनं असा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. आणि आपल्याशी आमचे जे स्थायी समिती चेअरमन आहेत ते बोलले असतील की आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही त्या दिवशी व्हिजिटला गेलो की तिथला आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो आम्ही घेऊन विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे त्या देवळाचा मंडप जो आहे तो अजून भव्य होईल. रोड्सवर असलेले अतिक्रमण आपण काढतोय, त्याच्यामुळे रस्त्याचं जे काय एंट्री पॉईंट आहे आणि एक्झिट पॉईंट आहे तिथले सुद्धा अतिक्रमण काढल्यानंतर ते रस्ते मोठे होतील. आणि शेवटी तो पुणे हार्ट ऑफ द सिटी आहे, तो ती जी जागा आहे जुनं पुणे आहे, थोडे रस्ते लहान आहेत तिथे, पण आपण यावेळेला चांगलं अजून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दोन्ही संस्थांच्या हो हो. याच्यामध्ये आपला विषय येत नाही, तर दरवर्षी पालखी पुण्यामध्ये येते, तर लाखो भाविक बरोबर असतात. हो. तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडतात आणि याच्यातून जे ग्रामीण भागातून लोक येतात तर त्यांच्यावरती मोठे परिणाम होतात. आपला तो भाग नाही, पण आपण पोलिसांना त्या संदर्भात सूचना देणार आहोत तर ते प्रमाण जे आहे ते पुढच्या बैठकीत नक्की मी हा मुद्दा मांडेन, त्यांच्याकडे मागणी करेन. सगळेच असतात आणि ही संख्या जी आहे ती वाढत चालली आपल्याकडे. हौशी लोक जे आहेत ते खूप आहे, त्याच्यामध्ये खूप संख्या वाढत चालली.
हे काय बुवा बाजूवाले नाही, सोशल मीडिया स्टार. तुळशीपत्रवाले, त्यांच्याकडे सुरू द्यायला काय आहे? सोशल मीडिया स्टार आहेत सगळे. पैसा चालायचं आता. त्याचं कारण तुम्हाला सांगते की अनेक लोकांना आपले आपले जे चांगले काम केलेले मंडळी असतात त्यांना त्यांची नावं द्यायची असतात. अनेक नेते आहेत जे कायमच राष्ट्रपुरुष नाही होऊ शकलेले पण त्यांनी समाजासाठी चांगलं काम केलंय. अशा लोकांची नावं देण्याला काही हरकत नाही ना. त्या ठरावामुळे ह्याच्यावरती व्यत्यय येत होतो. पण राज्य सरकारने एक आदेश काढलाय आणि त्यांनी एक नियमावली करून दिली, कोणाची नावं दिली पाहिजे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. ती पण अंमलबजावणी करत नाही. हे सगळे दोन्ही विषय एकत्र करून आम्ही त्यांना पुन्हा पक्षनेत्यांच्या सभेमध्ये द्यायला सांगितले. नवीन धोरण करायला सांगितलंय. त्याच्यामध्ये आपण निर्णय घेऊ. त्याच्यामध्ये आता जो अगोदर प्रेस कॉन्फरन्स झाली, गणेश किल्ले रस्त्यावरचे 521 झाडं जे आहेत ते रस्त्यावरती काढण्यात आली. त्यामध्ये हेरिटेज काढले जाऊ शकतात. याच्या संदर्भात आपण काय माझ्याकडे त्या विषयाची काही माहिती नाही. म्हणजे माहिती नसताना मी बोलणं योग्य होणार नाही. मी माहिती घेऊन आपल्याशी बोलेन. आज पक्षनेत्यांच्या सभेमध्ये अजून एक ठराव आपण मान्य केला, तो म्हणजे पुण्याचं एक नवीन ब्रँड असेल. त्याला नाव आहे पुणे प्रथम. त्या ब्रँडचा एक वेगळा लोगो आहे आणि पुणे प्रथम म्हणजे पुण्यासाठी लागणारा सगळा विषय, पुणेकरांसाठी लागणारा जे काही विषय आहेत ते पुणे प्रथम असतील. त्यामुळे पुणे प्रथम. ऑलरेडी आहेच आहे. ते फार जुनं झालं. नवीन आता नवीन पुणेकरांना प्राथमिकता देण्यासाठी पुणे प्रथम. असं नाव बदलून काय काय brand म्हणतात? जेव्हा आपल्याला ब्रँडचं लॉन्च होईल तेव्हा कळेल.